श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज जागतिक अंमली पदार्थ गैरवापर आणि अवैध तस्करी विरोधी दिवस. आपल्या देशातल्या लोकांना, विशेषतः युवा वर्गाला व्यसनांपासून, नशेपासून परावृत्त करण्यासाठी तसंच अंमली पदार्थांचा गैरवापर आणि अंमली पदार्थांची अवैध तस्करी रोखण्यासाठीचा दिवस. या संदर्भातील विविध स्तरावर सुरू असलेल्या प्रयत्नांविषयी तसंच या दिवसाच्या महत्त्वाविषयी आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत. श्रोतेहो, आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर सर्वाधिक युवा पिढी असलेल्या भारतावर कुणाची तरी वाईट नजर पडली होती आणि जणू काही दृष्ट लागावी अशा पद्धतीनं पंजाब, महाराष्ट्र या राज्यांची युवा पिढी व्यसनाधीनतेच्या आहारी जात होती. समाज जागरूक धार्जिण्यांनी उडता पंजाब, हरे राम हरे कृष्ण असे डोळ्यात अंजन घालणारे चित्रपट निर्माण केले. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या देशव्यापी नशामुक्त भारत अभियानामुळे यानंतर देशभरातल्या 15,78,00,000पेक्षा जास्त लोकांमध्ये अंमली पदार्थांच्या धोक्याबद्दल मोठी जागरूकता निर्माण केली आहे. या कामामध्ये 20,000पेक्षा अधिक प्रशिक्षित स्वयंसेवकांनी युवा वर्गाला आणि नागरिकांना नशेपासून, अंमली पदार्थांपासून दूर राहण्याबद्दल माहिती दिली आहे. त्यांना प्रयत्नपूर्वक व्यसनांच्या विळख्यातून बाहेर आणलं आहे. श्रोतेहो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही देशातल्या युवा पिढीला आणि मुलामुलींना सर्व प्रकारच्या व्यसनांपासून, नशेच्या पदार्थांपासून दूर राहण्याचं आवाहन वारंवार केलं आहे. प्रधानमंत्री म्हणतात, ड्रग्स 3 बातों को लाता है और मैं उसको कहूँगा, एक बुराइयों वाला 3D है. मनोरंजन के 3D की मैं बात नहीं कर रहा हूँ. एक D है डार्कनेस, दूसरा डी है डिस्ट्रक्शन और तीसरा डी है डिवास्टेशन. नशा अंधेरी गली में ले जाता है, विनाश के मोड़ पे आकर खड़ा कर देता है और बर्बादी का मंजर, इसके सिवाय आपके नसीब में कुछ नहीं होता है. इसलिए ये बहुत ही चिंता के विषय पर मैंने चर्चा की है. नशा एक ऐसी लत होती है जिस पर काबू नहीं पाया गया तो वो उस व्यक्ति का पूरा जीवन तबाह कर देती है. इससे समाज का, देश का बहुत बड़ा नुकसान होता है. इसलिए ही हमारी सरकार ने एक राष्ट्रव्यापी नशा मुक्त भारत अभियान की शुरुआत की थी. मैं अपने मन की बात कार्यक्रम में भी इस विषय को उठाता रहा हूं. लोगों को जागरूक करने के लिए बाइक रैलियां निकाली गई हैं, शपथ कार्यक्रम हुए हैं, नुक्कड़ नाटक हुए हैं. सरकार के साथ इस अभियान से सामाजिक संगठनों और धार्मिक संस्थाओं को भी जोड़ा गया है. इस अभियान से जो लाखों युवा नशे और व्यसन की कैद से बचेंगे, उनकी वो असीम ऊर्जा राष्ट्र के निर्माण में काम आएगी. युवा ही हमारे राष्ट्र का भविष्य है. उनके कंधों पर ही इस अमृत काल में भारत को विकसित बनाने की जिम्मेदारी है. श्रोतेहो, नशामुक्त भारत अभियान हा महत्वाकांक्षी उपक्रम देशातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये राबवला जातो. यामध्ये उच्च शिक्षण संस्था, महाविद्यालय, विद्यापीठ परिसर, शाळा आणि समाजातल्या विविध गटांपर्यंत जाऊन तरुणांमध्ये अंमली पदार्थांच्या गैरवापराच्या दुष्परिणामांबद्दल त्यांचं प्रबोधन करण्यावर विशेष भर दिला जातो. आत्तापर्यंत 1,00,000 शैक्षणिक संस्थांमधील सुमारे 2.25 कोटी विद्यार्थ्यांनी ड्रग फ्री होण्याची म्हणजेच नशामुक्त होण्याची, नशा न करण्याची शपथ घेतली आहे आणि त्या दृष्टीने ते प्रयत्नशील आहेत. श्रोतेहो, व्यसनमुक्तीसाठी राज्यभर विविध जागृतीपर कार्यक्रम राबवले जात आहेत. नागपूर शहरातही पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या संकल्पनेतून काल एक रॅली काढली होती. एकत्र येऊया, नशामुक्त समाज घडवूया हा नारा देत विविध सामाजिक कार्यक्रम घेण्यात आले. व्यसनांचा, ड्रग्सचा व्यापार कसा चालतो, यामध्ये युवकांना कशा पद्धतीनं ओढलं जातं आणि यातून युवकांनी कसं बाहेर पडलं पाहिजे, याकरता पोलिसांचं सहकार्य आणि भूमिका काय आणि समाजानं यामध्ये काय केलं पाहिजे, याबद्दल
नागपूर शहर पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी माहिती दिली. ते म्हणाले, 26 जूनला आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिवस आहे आणि त्या दिवसाच आपण सगळे अंमली पदार्थ विरुद्ध कारवाई करतो आणि ती कारवाई याच्यासाठी करतो की आता जे याचं सेवन आहे ते वाढत चाललेलं आहे. अशी आंतरराष्ट्रीय डिस्कशन्स असो किंवा राष्ट्रीय स्तरावर जे डिस्कशन असतात किंवा जे डेटा आहे आपल्याकडे त्याच्यात तो तसा दिसतो. आणि आज कुठलाही राज्य किंवा कुठलाही शहर किंवा कुठलाही ग्रामीण भाग राहिलेला नाही जिथे हे अंमली पदार्थ पोहोचलेले नाही आहे. तर यासाठी आपण सगळ्यांनी एक कारवाई केली पाहिजे असं माझं ठाम मत आहे. पोलीस आपली कारवाया करतात आणि त्याच्यात वेगवेगळे प्रकारचे जे लोक आहे जे याच्याशी निगडीत आहे किंवा याला धंदा म्हणून करतात आणि त्याच्यात सप्लायर असो किंवा कन्झ्युमर असो किंवा मॅन्युफॅक्चरर असो, हे जे लोक आहे यांचा एकच हेतू असतो की ते स्वतःसाठी त्यांच्या कसे इकॉनॉमिक बेनिफिट्स होतील याच्यासाठी त्यांचं लक्ष असतो. आणि अजून याच्यात एक बघितलेलं आहे की ते स्वतः जनरली याचं सेवन करत नाही आणि ते आपली फॅमिलीला पण जे परिवार आहे त्यालाही याच्यापासून लांब ठेवतात आणि त्यांना माहिती आहे जर याच्यात एक वेळेस माणूस पडला किंवा त्याला सवय लागली तर तो त्याचे निघणे याच्यातून बाहेर फार कठीण जातात. मग हे जे गोष्ट आहे याच्याबद्दल आपण विचार केला पाहिजे की किती ते शातीर असतात. म्हणजे आपले परिवाराला त्याच्यापासून लांब ठेवायच्या आणि इतरांना त्याची सवय लावायची. आणि सवय पण कसे लावतात हे लोक, सुरुवातीला त्याला ते फ्रीमध्ये हे देतात, म्हणजे काही पैसे घेत नाही आणि 1-2 वेळेस जर माणूसने हे अंमली पदार्थ घेतले तर त्याची माणूसला सवय लागतात आणि त्याच्यानंतर ते याच्याकडे परत येतात आणि जर त्यांच्याकडे पैसे नसतील तर ते त्यांना म्हणतात की तुम्ही आत्ता आमच्यासाठी काम करा, हे जे आहे तुम्ही सप्लाय करा किंवा त्याला विका. आणि याच्यात जो कन्झ्युमर आहे जो घेतो हे ड्रग्स तो त्याच्यात फसून जातो. आणि काही वेळेस तो असं पण आम्ही पाहिलेलं आहे की हे जे आहे त्यांचा वापर इतर क्राईम्समध्ये पण हे करतात कोणाला जर सवय लागली तर. आणि अजून एक घाणेरडा प्रकार असा समोर आलेला आहे की काही मुली जे म्हणजे ॲडॉलसेंट किंवा त्याच्यानंतर जे 20-25 वर्षाची असतात त्यांना जर सवय लागली आणि त्यांच्याकडे पैसे नसतील तर त्यांना ते प्रॉस्टिट्यूशन किंवा इतर प्रकारामध्ये पण त्यांना ढकलून देतात. आणि ते जे आहे याच्यात जे पडलेले लोक आहे जे मेन सप्लायर किंवा हे जे लोक आहे त्यांच्या कमर्शियल आणि त्याच्या इकॉनॉमिक फायदा नसतो बघतात. परंतु एक विचार करा की याच्यात जे पडलेले आहे त्याचे परिवारबद्दल तुम्ही विचार करा. एक ज्याचा मुलगा आहे तो म्हणजे 18, 19, 16, 17 वर्षाचा आहे, जर त्यांनी ड्रग्स घेण्याची सुरुवात केली तर त्याचे परिवाराचा काय हाल होतो. आणि तो जो परिवार आहे ते इतरांना सांगू पण नाही शकत की असा आमच्या घरी माझा मुलगा किंवा मुलगी याच्यात पडलेली आहे, आम्ही काय करू. म्हणजे तो परिवार नुसतं स्वतः म्हणजे आपसात बोलत राहतो आणि त्याला काय त्याचे उत्तर भेटत नाही आणि त्यांच्यासाठी तो मर असतो. हे जे बिमारी आहे याच्या जो माणूस जो मुलगा आहे मुलगी आहे लहान आहे त्यांनी जर ही सुरुवात केली तर तो ॲक्च्युली विक्टिम असतो. म्हणून मी आपले जे पालक आहेत त्यांना मला एक सांगायचे आहे की तो जो मुलगा आहे मुलगी आहे तुमची त्याला तुम्ही विक्टिम म्हणून बघा, तो कसे त्याच्यातून बाहेर निघतील याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. पोलीस तुमच्या सोबत आणि कायदेमध्ये पण असं आहे की जो कन्झ्युम केलेले त्यांनी तर तो विक्टिम आहे आणि त्याला आपण सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे की आम्ही तुमचे सोबत आहे. जर असं असलं तर त्याच्यासाठी रिहॅबिलिटेशन सेंटर्स आहे, काउन्सलर्स आहे, आपले जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत तिथे पण ड्रग डी ॲडिक्शनसाठी ते काम करतात. मग त्यांची तुम्ही मदत घ्या आणि घाबरू नका. हे जे असा मुद्दा आहे की कोणाचे घरी कधीही येऊ शकतोय, तर याच्यासाठी आपण सगळ्यांनी समाज म्हणून त्याला एक लढा द्यायचा आहे. आणि पोलीस आणि पब्लिक जर सोबत आले तर त्याला आपण मात देऊ शकतोय, हे माझं ठाम मत आहे. कारण आम्ही जवळपास 1-1.5 वर्षामध्ये इतके केसेस केलेले आहे की हे जे आता त्याचा जो वापरचा प्रमाण होता किंवा ते जे इम्पोर्ट होत होता तो आत्ता हळूहळू कमी होत चाललेला. आमच्याकडे अशी आता रिपोर्ट येत आहे की फार कमी मिळतोय किंवा त्याचे रेट्स आता वाढलेले आहे कारण त्याची सप्लाय कमी होत चाललेली आहे. तर हा एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. आणि आम्हाला मदत कोण करतो, माहिती कोण देतो,
हे तुम्ही लोक देतात, म्हणजे पब्लिक देतात. काही वेळेस लोकांना असं वाटतंय की मी जर माहिती दिली तर माझं नाव निष्पन्न होईल किंवा पोलीस सांगतील. मी तुम्हाला परत सांगतोय कमिशनर म्हणून की असा कुठलाही प्रकार होणार नाही. तुम्ही पोलिसांवर विश्वास ठेवा आणि आम्ही तुमची मदतीसाठी आहे. अजून सांगतोय की आतापर्यंत आपण जवळपास 1000 लोकांवर ही कारवाई केलेली आहे आणि 9 कोटी किंवा 10 कोटीपर्यंत आपण याच्या मुद्देमाल पकडलेला आहे. त्याच्यात सगळे प्रकारची ड्रग्स आहेत, MD असो, कोकेन असो, गांजा असो, अफू असो, हे सगळे आपण पकडलेले आहे. म्हणजे वेगवेगळे प्रकारचे जे आहे इम्पोर्ट हे लोक करतात. काही वेळेस डार्क वेबवरही करतात आणि काही त्यांनी व्हॉट्सॲप किंवा टेलिग्रामवर ग्रुप्स बनवलेले आहे. तर हे जे आहे हे तुम्ही वॉच ठेवा की तुमचे शेजारी आसपास तुमचे असं होतोय का, म्हणजे ह्या क्रिमिनल्सवर आपण वॉच ठेवायचे आहे. दुसरं अजून सांगतोय की पिट NDPS एक प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनसाठी एक कायदा आहे. त्या कायद्यामध्ये जे पिट NDPS आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये 3च केसेस झालेले आणि हे 2 केसेस आपण केलेले आहे शहरामध्ये. म्हणजे तुम्ही बघू शकतात की पोलीस याच्यावर किती गंभीर आहे. मग हे जर आपण सगळे सोबत आले तर आपण त्याच्यावर नक्की मात देऊ शकतोय आणि एक स्वच्छ समाज जिथे कुठलेही असे ड्रग्स भेटणार नाही, त्याचा कोणी वापर करणार नाही, असा एक समाज आपण क्रिएट करू शकतोय. तर हे आपल्याला करावाच लागेल, कारण आज जर आपण चुकलो तर मला वाटतंय की आपण एक दुसऱ्याला माफ करणार नाही. आमचं जे काम आहे आम्ही करत राहणार. आणि जशी अवेअरनेस आहे, आपण शाळामध्ये जातो, कॉलेजेसमध्ये जातो, पालकांना भेटतो आणि आमची जी बाकीचे ट्रेनिंग आहे माझं स्वतः आमचे स्टाफला आम्ही देतो. हे कशासाठी देतोय? ह्याच्यासाठी देतोय की लोकांनी याच्याबद्दल माहिती पाहिजे आणि ही माहिती जर त्यांना मिळत गेली तर ते सक्षम होतील, एज्युकेटेड होतील आणि त्यांना एक विश्वास पण बसेल की पोलीस आमच्या सोबत आहे. तर तुम्ही सगळी ही गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या ज्या वेळेस मुले जे आहेत ते शाळेला जातात तर तो व्यवस्थित आहेत की नाही, तो जातोय, त्याच्या पिअर ग्रुप कसा आहे, त्याचे मित्रमंडळी कशी आहे, उशिरा येतोय का किंवा त्याचे बिहेवियरमध्ये काय बदलाव दिसतोय का तुम्हाला, तो रात्रभर जागा राहतो का किंवा बाहेर गेलं तर त्याचे मित्रमंडळी कशी आहे. असा जर कुठलाही डिव्हियंट बिहेवियर त्याच्या जर दिसला तर त्याच्याबद्दल तुम्ही त्याच्याशी बोला, कारण पालक म्हणून आपली पहिली जिम्मेवारी आहे आणि पालकांनी जर त्याच्यावर वॉच ठेवला तर एक भरपूर याच्यात आपला कंट्रोल येऊ शकतोय. दुसरा, स्कूल आणि कॉलेजेसमध्ये जे आपले टीचर्स आहे, काउन्सिलर्स असतात कॉलेज आणि शाळामध्ये, तर त्यांची मदत घ्या. टीचर्सनी पण वॉच ठेवला पाहिजे की हा जो मुले आहे याच्या काय बदलाव दिसतोय का त्याच्या बिहेवियरमध्ये किंवा त्यांच्या हावभावमध्ये. हे जर तुम्ही त्याच्याबद्दल वॉच ठेवली तर आमचं काम सोपा होणार आहे. तुमचे शाळाचे बाहेर अशी काय पान टपरे असतील, अशी काय दुकान असतील जिथे हे विकू शकताय लोक, कुठल्याही प्रकारचे टोबॅको असो किंवा असे हानिकारक ड्रग्स असतील तर त्याच्याबद्दल आम्हाला सांगा. मोठी कारवाई त्याच्यावर ऑलरेडी केलेली आहे, अजूनही करू जर आम्हाला गरज पडली तर. तर तुम्हाला मी एक विश्वास देतोय की तुम्ही जे सगळे आमच्या सोबत जर आले तर एक मोठा लढा आपण या गोष्टीला देऊ आणि आपण सगळे याच्यावर जिंकू. श्रोते हो, थोडक्यात काय तर समाजातल्या सर्वच घटकांनी नेहमीच सजग राहणं, मुलांशी संवाद ठेवणं आणि कुठेही काही गैरप्रकार किंवा ड्रग्ज संदर्भात माहिती कळाल्यास त्याच्याकडे दुर्लक्ष किंवा कानाडोळा न करणं आणि त्यासाठी वेळेत पोलिसांना माहिती देणं, पोलिसांची मदत घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. चला तर मग आपणही आज शपथ घेऊया, मी अंमली पदार्थ घेणार नाही आणि माझ्या जवळच्या व्यक्तीला अंमली पदार्थ घेऊही देणार नाही. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर, लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले आणि निवेदन अमिता बडे.